समुपदेशन केंद्रातून आपल्याला फोन आल्यावर आपण त्या केंद्रामध्ये हजर राहता आणि आपण त्या केंद्रामध्ये हजर राहून काही न बघता डायरेक्टली तुमचं म्हणणं देता. असं कसं तुम्ही कुठल्याही गोष्टीवर स्वतःचं म्हणणं देताय? तुमचं म्हणणं हे तुमच्या विरुद्ध काय ॲलिगेशन्स आल्यात किंवा काय क्वेश्चन्स तुमच्याबद्दल अराईज केलेत ते पाहूनच उत्तर दिलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही तिथं लेखी अर्ज करा की मला माझ्या पत्नीने केलेले आरोप देण्यात यावे, त्यानंतरच मला त्यावर उत्तर देण्यात येईल. अन्यथा माझं उत्तर न घेता तुम्ही त्याच्यावर माझ्यावर कारवाई करताय, त्याप्रमाणे एकतर्फी कारवाई करताय, म्हणजेच यामध्ये काहीतरी चुकीचं चाललेलं आहे. याबद्दल मी आपणावर कारवाई करेन. मग यामुळे किमान तिचा दिलेला अर्ज तेव्हा किमान तुम्हाला दाखवतील तरी. परंतु मित्रांनो, कोणत्याही म्हणण्यावर, कोणत्याही तुमच्या आरोपांवर तुम्ही ते आरोप न पाहता, खातरजमा न करता उत्तर देऊ नका.